बसलायस तू हे? आणि माझ्या खोलीत पैसे ठेवायची तुला काय गरज होती रे? बरं ठेवलेस तर ठेवलेस, पण उशीच्या आभऱ्यामध्ये कशा लपून ठेवायचे? तुम्हाला कोणी सांगितलं होतं इथे बेडवर बसायला उशा घेऊन? यांच्यामुळे पकडलो गेलो आपण. आपण नाही तू. माझ्या खोलीत पैसे सापडलेत हे जर दादाला कळलं तर काय होईल? बायको तू टेन्शन घेऊ नकोस, मी सगळं मॅनेज केलंय. अथर्व दादासाहेबांना काहीही सांगणार नाही. सेल्फिश. कसले सेल्फिश मॉम डॅड आहात तर तुम्ही? हा, जेव्हा मी पैसे घेऊन आलो होतो तेव्हा एकट्याने खर्च करायचे नाही. 50-50 अर्धे तुझे अर्धे माझे. आता काय झालं? तो नुसता स्वतःचा विचार करा बस. तो अथर्व उठसूट येऊन मला मारून जातो, ह्युमिलेट करतो. मला काही वाटत नाही का रे तुम्हाला? एक मिनिट हा, तू माती खाल्लीस, आमची काहीही चूक नाही येतात. पण मला एक कळत नाहीये, इथे पैसे आहेत हे अथर्वला कोणी सांगितलं? एक मिनिट, मला मायावर संशय येतोय. तू मायाला काही बोलला नाहीस ना अजित? बायको पण अजितला ना आता जमिनीवर बसावं लागणार. म्हणजे जेवायला सुद्धा जमिनीवर बसणार. मी जमिनीवरच बसणार जेवायला. ते जेवण अथर्वच्या 13व्याचं असणार. अरे काय बोलतोयस तू? अजित काय बोलतोयस? असला भलता सलता विचार करायचा नाही. भलता सलता विचार नाही मॉम, भलता सलता विचार नाही. माझा डिसिजन झालाय. गणपतीचं विसर्जन आहे ना उद्या. उद्या विसर्जन करायला अथर्व घराच्या बाहेर पडेल ना. कायमचा बाहेर पडणार तू. काहीतरी मूर्खासारखं बोलू नको तू. मूर्खासारखा नाही मॉम, मूर्खासारखा नाही. शहाणपणा सुचलाय मला. खरं तर खूप आधी सुचायला हवा होता. तुझी शपथ घेतो मी. तुझी शपथ घेतो की उद्या विसर्जन आहे ना, विसर्जनाला अथर्व घराच्या बाहेर पडेल ना, तो शेवटचा बाहेर पडेल. हे बघ अजित, मी शेवटचं सांगते तुला, हे असलं काहीही करणार नाही. काहीतरी नाही मॉम, काहीतरी नाही. आणि आता जर शपथ घेतली मी तुझी, आता तर मी डेफिनेटली करणार. बघ तू. अजित ढोल तसे वाजत लागलं ना की मला खूप असं नाचावंच वाटतं. विसर्जनाच्या मिरवणुकीत नाचणं ना म्हणजे खूप धमाल असते ग. जाऊया. आता नवीनच काढू नका काहीतरी, गपचूप उभे राहायचे. आणि विसर्जनाच्या मिरवणुकीत नाचलं म्हणजे की ते त्याला त्याने काही पुण्य मिळत नाही आपल्याला. आणि दिसतंय ना माझ्या हातात काय ते, कसं नाचणार मग? विदा अजित पकड ना, पकड प्लीज प्लीज. लाज वाटत नाही का? विसरला सर्वांनी माझ्यासोबत काय केलं होतं? नाचायचं तुम्हाला? आलो सर. मॅडम
मॅडम काय होतंय तुम्हाला? काल रात्री सुद्धा जेव्हा मी एकटी आले तेव्हा तुम्ही मला रूम मध्ये घेतलं नाहीत. काय प्लॅन आहे तुमचा? माया, तुला आत्ता काहीच करायची गरज नाही. शांत राहून फक्त बघ सगळं. हो मला कळतंय, पण तरी मी सांगितलंय तेवढं कर. आणि इथे माझ्या जवळ उभी राहू नकोस. जा. तुला एका नॉर्मल एम्प्लॉई सारखं वागवलेलं आवडत नाही ना? आजपासून तुझी पोस्ट आणि तुझी अथॉरिटी मी परत घेतोय. आजपासून तू केशव काकांच्या हाताखाली काम करशील. तुला या घरात मी राहू देतोय, उपकार समज. आजपासून तू कंपनीचं क्लिनिंग आणि मेंटेनन्स बघायचं. आजपासून तू घरातलं फर्निचर सुद्धा वापरायचं नाहीस. सोफ्यावर बसायचं नाही, जमिनीवर बसायचं. जमिनीवरच बसणार जेवायला. ते जेवण अथर्वच्या 13व्याचं असणार आहे. थांबा. अजित, बस. खूप मजा आली ना मला नाचवून. आता तूही नाचशील, पण ढगात जाऊन. बाप्पा सोबत तुझंही विसर्जन होणार आज.